अक्षय तृतीयेला कोणालाही या 3 गोष्टी देऊ नका. अक्षय तृतीयेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्यातील तृतीयेला साजरा केला जातो. या शुभ दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय मानले जाते. त्यामुळे धार्मिक पुराणानुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र दान केले होते असेही म्हटले जाते. त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थ आहे कधीही न संपणारे. म्हणूनच हा दिवस अत्यंत पवित्र आहे. या दिवशी केलेली खरेदी कोणतीही वस्तू भरभराटी देते. म्हणून अक्षय तृतीयेला सोने चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही नियमांचे पालन करायचे आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्याकडे या वस्तू कोणी कितीही मागितला तरीही आपण ह्या वस्तू कोणालाही देऊ नये. कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर कोणालाही द्यायच्या नाही. तर आपण या दिवशी आपल्या घरातून त्या कोणत्याही वस्तू इतरांना दिल्या किंवा या वस्तूचे दान जर आपण केले तर त्याचे वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागत असतात. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु माझ्या कष्टाला योग्य फळ मिळत नाही किंवा माझ्याकडे लक्ष्मी म्हणजेच पैसाच टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष तिथी असते ना, त्या तिथीवर आपल्याला कोणाकडून छोट्या मोठ्या चुका ह्या आहेत त्या करायच्या नसतात. तर ह्या चुका आपल्याला माहीत नसतात, कळत नकळत आपल्या हातून त्या घडत असतात आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत नाही. लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. आयुष्यभर आपल्याला दुःख आणि दारिद्र्य भोगावे लागते. त्याचप्रमाणे आपल्याला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो. म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू सांगितल्या गेल्या आहेत ज्या आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही. अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल, तुमची सख्खी बहीण असेल तरीही आपल्याला या वस्तू मी सांगणार आहे त्या अजिबात द्यायच्या नाही. या वस्तू तुम्ही इतरांना दिल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते तुम्हाला भोगावे लागू शकतात. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस हा माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला समर्पित आहे. म्हणून हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका. कोणाकडून सुद्धा तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले गेलेले आहेत की जो कोणी या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी इतरांकडून पैसे उसने घेतो किंवा कर्ज घेतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद जे आहे ते पूर्णपणे थांबत असतात. म्हणजेच माता लक्ष्मीचे जे काही आशीर्वाद आहेत तर ते त्या घरामध्ये येत नाही. त्या घरातून लक्ष्मी कायमची काढता पाय घेत असते. म्हणूनच या दिवशी चुकूनही तुम्ही पैसा कोणाला देऊ नका आणि घेऊही नका. ते सुद्धा कोणाला देऊ नका आणि घेऊही नका. आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्याकडे अक्षय राहतात. जर तुम्ही कर्ज घेतले तर आयुष्यभर तुम्ही कर्जामध्ये राहाल. इतरांना पैसे उसने दिले तर तुम्ही कायम इतरांना उसनेच पैसे देत राहाल. आता अक्षय तृतीयाला वस्तू खरेदी केल्या जातात, सोने चांदी घेतली जाते व तिथे पैसे देत असतो. परंतु बघा, जेव्हा तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करता त्या बदल्यात पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता. फक्त उसने पैसे आहेत ते कोणाला द्यायचे नाही आणि कोणाकडून घ्यायचे नाही. कारण ह्या गोष्टीचा जो काही परिणाम आहे तर तो आपल्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो. नकारात्मक गोष्टींचा परिणाम होतो. जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला देतो तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबीला सामोरे जावे लागत असते. तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो. लक्ष्मी ही आपलं घर सोडून निघून जाते. त्याचबरोबर अक्षय तृतीया म्हटल्यानंतर त्या सर्व स्त्रिया नवीन दागिने, नवीन साड्या परिधान करत असतात आणि अशा वेळी जर तुमची एखादी मैत्रीण असेल, शेजारी बाई असेल तर तिला तुमच्याकडे तुमची ज्वेलरी मागण्यासाठी आली किंवा तुमची साडी मागण्यासाठी आली तर अशा वेळी तुम्ही वापरत असणारी साडी किंवा तुम्ही वापरत असणारी ज्वेलरी, दागिने जे आहे ते अजिबात कोणाला देऊ नका. तर आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी बाहेरच्या एखाद्या स्त्रीला वापरलेले दागिने किंवा साड्या जर दिल्या तर ते आपल्या पतीसाठी खूप हानिकारक मानले जाते. आपल्या पतीच्या कुंडलीमधला जो काही शुक्र ग्रह आहे तर तो पूर्णपणे कमकुवत होतो. त्यामुळे आपले दागिने, मौल्यवान वस्तू व इतर वस्तू अजिबात देऊ नका. दुसरी वस्तू आहे मीठ, जे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारच्या एखाद्या घरामध्ये मीठ संपलं तर तिथे लोक आपल्याकडे मीठ मागण्यासाठी येतात. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मीठ उसने आणणे किंवा
उसने हे पूर्णपणे वर्ज्य आहे, कारण मिठाला लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारच्या घरात मीठ संपलं तर तिथले लोक आपल्याकडे मीठ मागण्यासाठी येतात. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार मीठ उसने आणणे किंवा उसने देणे हे पूर्णपणे वर्ज्य आहे, कारण मिठाला लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते. मिठामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्ही मीठ खरेदी करू शकता, परंतु मीठ कोणालाही देऊ नये. घरातून अजिबात द्यायचं नाही. आपण मीठ घरातून इतरांना दिले तर मिठाचं दान जरी आपण या दिवशी केलं ना, आपल्या घरातील जी काही लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरातून निघून जाते. आपण स्वतः आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी काढून देत असतो. त्यामुळे या दिवशी मिठाचं दान तुम्हाला करायचं नाही आणि उसने सुद्धा मीठ तुम्हाला कोणालाही द्यायचे नाही. त्याचबरोबर पुढची वस्तू आहे आपल्या घरात असणारा झाडू. बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील तुटलेला किंवा वापरात नसलेला झाडू तो आहे तर तो ठेवायचा नाही. असा झाडू तुमच्या घरात असेल तर तो तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदरच काढून टाकायचा आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील झाडू हा पाहायच्या इतर लोकांना नेत्रामध्ये पडणार नाही, दिसणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील झाडू हा इतरांना तुम्हाला वापरायला द्यायचा नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या शेजारी कोणी राहत असेल, त्यांचा झाडू कधी कधी घरात लहान मुलं असतात तेव्हा इकडे तिकडे टाकत असतात आणि अशा वेळी त्यांना सापडलं नाही तर ते आपल्याकडे 5 मिनिटासाठी झाडू मागायला येतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातील झाडू जो आहे तो इतरांना देऊ नये, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे. झाडूला साक्षात लक्ष्मी म्हटलं जातं आणि म्हणून या दिवाळीच्या दिवशी झाडूची पूजा लक्ष्मी म्हणून करत असतो. म्हणून हीच लक्ष्मी हात धरून जर आपण इतरांना दिली तर आपलं घर सोडून लक्ष्मी कायमची निघून जाते आणि आपल्या घरात दारिद्र्य गरिबी येऊ लागते. म्हणून चुकून सुद्धा या दिवशी आपल्या घरातील झाडू आहे तो कोणालाही द्यायचा नाही. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील साखर सुद्धा कोणाला देऊ नका. आता तुम्ही म्हणाल की अक्षय तृतीयेच्या दिवशी दान जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये केले जाते. दानामध्ये गूळ, साखर, तांदूळ या वस्तू आपण दान करू शकतो, परंतु बघा, तुम्ही गूळ दान करू शकता, तांदूळ दान करू शकता, परंतु साखर ही तुम्हाला अजिबात दान करायची नाही. कारण साखर जी आहे तर ते शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रह म्हणजे धन संबंधित आहे, म्हणजेच भगवान कुबेर, माता लक्ष्मी यांचे संबंधित आहे. म्हणून या दिवशी साखर जी आहे ती कोणालाही इतरांना दान करू नका, उसने देऊ नका. त्याचबरोबर बघा, या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो, ज्यामध्ये सोने, चांदी, कपडे किंवा आपल्या घरात लागणारी इतर वस्तू ज्या आहेत तर त्या आपण खरेदी करतो, कारण हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. परंतु या दिवशी तुम्ही खरेदी करताना चुकूनही लोखंडी, अल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या नाही. त्या खूप अशुभ मानल्या जातात. ह्या धातूंना राहूचे प्रतीक मानले जाते. तसे काळ्या रंगाचे कपडे, काटेरी झाडे या दिवशी तुम्ही अजिबात घरी आणू नका. तर ह्या वस्तू तुम्ही ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरात तरी आणल्या तरी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दान करणार असेल तर दानामध्ये तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाच्या वस्तू आहेत त्या दान करायच्या नाही. त्याबरोबर जे काही चाकू, सुऱ्या आहे, धारदार टोकदार वस्तू आहे, या वस्तू सुद्धा या दिवशी दान करू नये. चाकू, सुरी या वस्तू आहेत त्या सुद्धा या दिवशी खरेदी करू नये. वस्तू आपण ह्या दिवशी खरेदी केली किंवा दान केली तर आपल्या घरात वादविवाद निर्माण होतात आणि अशा घरामध्ये कधीही सुख, शांती, समृद्धी ही टिकत नाही. तरी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणाशी वादविवाद आहे तो घालायचा नाही, कारण माता लक्ष्मीचा दिवस आहे. त्यामुळे घरामध्ये अशब्द वापरू नका. ज्या घरामध्ये या दिवशी कटकटी होता, कलह होता, त्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊन तिथून लक्ष्मी निघून जाते. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतीही तुटलेली वस्तू घरी आणू नका किंवा घरातील तुटलेल्या वस्तू बाहेर काढा. या वस्तू अशुभ मानल्या जातात, म्हणून या दिवशी तुटलेल्या वस्तू घरात आणू नका. घरातील तर त्या आवर्जून तुम्हाला बाहेर काढायच्या आहे, कारण अशा वस्तूमुळे लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही तुमची तिजोरी आहे, तुमचं देवघर आहे तर त्या देवघराजवळ तिजोरीमध्ये चुकूनही घाण साचू देऊ नका. माता लक्ष्मी रागावते, त्यामुळे नकारात्मकता येते, कारण तिथे स्वच्छता, तिथे देवी लक्ष्मी असते. त्यामुळे आपले देवघर जे आहे ते स्वच्छ ठेवा. आपलं संपूर्ण घर तुम्हाला स्वच्छ ठेवायचे आहे, परंतु आपल्या घरात असणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच आपले देवघर आणि तिजोरी या दोन वस्तूंनी
स्वच्छता असायला हव्यात. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.